नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तिथी चॅनलमध्ये। तर आज मी आंब्याच्या पानाची अजून एक नवीन वस्तू घेऊन आले, तिचं नाव आहे तोरण। तर म्हणजे ते तोरणमध्ये पण तुम्ही लावू शकता। हे बघा, जे आता आंब्याचं पान दिसणार आहे ना, आपल्याला कात्री घ्यायची आहे आणि त्या कात्रीने हे बघा असं जे असतं ना, तिच्या दांडीची बाजूला जो पान असतं ना त्याची बाजूलाच कापायची, दांडी नाही कापायची। पूर्ण लक्ष देऊन करायचं आपल्याला हे असं, म्हणजे बारीक साईडने नाही, कारण बारीक साईड लय वागते, त्याला कापता नाही येत। हे बघा, हे असं दिसलं पाहिजे। हे बघा, असे 3 भाग होणार याचे। हे बघा, तुम्ही बघू शकतात। आणि हा जो हे जे पान आहे ना, ते आपल्याला इथून हे बघा, जे हे आहे ना, त्याला आपल्याला हे पान ह्या दांडीच्या वरून घ्यायचं आहे, वरून त्याच्यामध्ये हे बघा, तुम्हाला परत दाखवते। हे दांडीच्या वरून असं दिसेल ते मागणं आपल्याला ह्याच्या आतमध्ये घालायचं आहे। ओके, आणि मग आपल्याला खेचायचं आहे ज्या प्रकारे, म्हणजे असं हे बनवून होईल। हे बघा, हे असं दिसेल। आणि ही जी अपोजिट साईड आहे त्याला पण आपल्याला तसंच करायचं आहे। हे बघा, हे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे, म्हणजे हे असं दिसेल। हे बघा, हे असं, आणि ह्याला आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते बरोबर असं त्याच्यावरच येईल। असं करायचं आपल्याला त्याला फोल्ड। हे बघा, असं पण दिसू शकतं ते, तुम्ही जसं कापाल तसं। आपण छोटं कापलं म्हणून आपलं छोटं होतं। हे बघा, तुम्ही लांब पण कापू शकता। हो, तर मी तुम्हाला परत दाखवते। आपण थोडं एक्स्ट्रा कट करू शकतो। मी पहिले छोट्याचं बनवून दाखवलं, आता तुम्हाला मोठ्याचं बनवून दाखवते, म्हणजे आपल्याला जसं मापाने पडेल तसं आपण कापू शकतो त्याला। हे बघा, पूर्ण याला कट करायचं, म्हणजे ते मोठं दिसेल। त्याच्या ज्या आजूबाजूचे 2 हे असतात ते मोठे दिसतील जास्त। हे बघा, आता हे मोठं कापलंय आणि ह्याला आपण साईडला असं करायचं, आणि मगाशी जी आपण प्रोसेस केलेली तीच प्रोसेस आपल्याला इथे रिपीट करायची आहे। इथे पण तीच रिपीट करायची आहे आपल्याला। जास्त काय नाही, मगाशी एवढंच की ते आपलं मगाशी छोटं झालेलं होतं आणि आता थोडं मोठं झालं। हे बघा, असं आपल्याला करायचं आहे। जास्त फोल्ड करायचं नाही आहे, जेणेकरून पान फाटू शकतं। आणि ही जी दांडी आहे ना, ती वर आपल्याला म्हणजे काय करायची आहे, ती दांडी जी आहे ना, त्याला काय हे व्हायला नको, म्हणून आपल्याला ती दांडी घ्यायची अशी आणि अशी फोल्ड करायची आणि त्यातच टाकायची आहे, म्हणजे जेणेकरून ती दांडी आणि हे असं सुंदर दिसेल। तुम्ही ह्याला असं धाग्यामध्ये टाकून इथे फूल लावून करू शकता असं। हे बघा, ही अशी घंटी, ह्याला एक प्रकारची पानाची घंटी म्हणतात। आणि हे बघा, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे स्टॅपल पण करू शकता। आपल्याला स्टॅपल करायची काहीच गरज नाही आहे, ते एकदम फिक्स छान बसतं असेल। आपल्याला स्टॅपल करायची असेल तुम्हाला, म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी लावायचं असेल तर तुम्ही स्टॅपल करू शकता। जर तुम्हाला आत्ता जर लावायचं असेल आणि जर आता तुम्हाला स्टॅपल करायची गरज नाही आहे। हे बघा, ह्याच्या आतमध्ये तुम्ही कोणतंही फूल लावू शकता, झेंडूचं, हे नारंगी किंवा पिवळं फूल, कोणतेही फूल लावून आपण त्याला स्टॅपल केलं किंवा धाग्याने सुईने ओवलं, खूप छान दिसणार आहे। असं आपल्या आंब्याच्या पानापासून, नॅचरल आंब्याच्या पानांपासून आपण तोरण बनवतो आहे। हे बघा, असे आतमधनं असं दिसणार, आणि हे बघा, असं बाहेरनं छान असे 3 पाते दिसणार आहे बघा, मागनं असं दिसणार, पुढून असं दिसणार। तर अजून असं काही हवं असेल तर त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय.